जो काही विचार आहे तो बीज रूपाने असतो, तिथे तो फुटतो, त्याला अंकुर येतो आणि आनंद आणि ऐश्वर्याचा वृक्ष आपल्या जीवनामध्ये फुलायला लागतो, बहरून जातं जीवन. म्हणून महत्वाचं काय आहे? स्मरण. स्मरण काय? जीवन मिळालेलं आहे, खूप आनंदाचं आहे, ज्यात मानवी देह मिळालेला आहे, खूप छान आहे. देह मिळाला तर आहे ते, पण सगळे माझे अवयव आणि सगळा माझा देह कसा आहे? आनंदाचा गो आहे, त्याच्या किती छान आहे. कुठेही काही गडबड नाही आहे, एकाच वेळेला असं बघावं लागतं, एकाच कायद्याला यायचं. हे सगळं आनंदाचा गो आहे, फक्त त्याचं काय करायचं स्मरण आपल्याला होत नाही. म्हणून हा देह मिळालेला आहे, आनंद स्वरूप आहे, सगळी व्यवस्था आहे. जीवन जगण्याकरता काय काय पाहिजे आहे, पुण्यात तर माझ्या माहितीप्रमाणे सर्वश्रेष्ठ अशी व्यवस्था आहे, पाण्याची कमी नाही. असं काहीतरी एक संशोधन काढलेलं आहे पुण्यातले, म्हणजे जे काही नागरिक आहेत ना, प्रत्येक नागरिक किती 200 लिटर पाणी वापरतोय. तिकडे काही काही शहरामध्ये तर आपल्याला प्रत्येक माणसी म्हणजे 50 लिटर पण वाटायला येत नाही. एवढं 200 लिटर पाणी कसं वापरतं तेच समजत नाही मला. प्रत्येक माणूस आपल्यापैकी किती वेळ तुम्ही शॉवर करीत असता? अर्धा तास. शॉवर सोडून द्यायचा आधी बसायचं. मला असं वाटतंय की जे काही ऐश्वर्य आहे किंवा जे काही जीवन जगण्याकरता ज्या काही कम्फर्ट झोन आणि सुविधा आहेत त्या पुण्यामध्ये सर्वोत्तम आहे. म्हणून पुण्यातली सर्व मंडळी आत्मसाक्षात्कार काय डिझर्व आहे, प्राप्त म्हणजे काय त्याची पात्रता आहे. काही कमी सांगा बघू. बघा जरा थोडंसं खेड्यात गेल्यानंतर किंवा तिकडे बाहेर गेल्यानंतर काय परिस्थिती आहे, आपण किती आनंदात आहोत, ऐश्वर्यात आहोत. जीवन जगायला जितकं पाहिजे त्याच्यापेक्षा खूप भरपूर आहे माझ्याकडे, त्याचं भानच नाही. आणि तुम्ही आपले सुसाट झोपलेले आहेत रेसच्या घोड्यासारखी, ते हवं ते हवं ते हवं, पैशाच्या मागे तुम्ही सुसाट झोपलेले आहेत. आणि म्हणून आपल्या अभ्यासवर्गामध्ये आपण नेहमी हे करतो आहे आणि तो माझ्या माहितीप्रमाणे बराच आता ट्रेंड व्हायला लागला. कसे आहात असं आनंदात आणि ऐश्वर्यात. आणि असा जर जीवनविद्येचा ट्रेंड मार्क झाला, प्रत्येक प्रवचन किंवा प्रत्येक सत्संग सुरू करताना याची जर आपल्याला आठवण करून दिली सर्व ऑडियन्सला, तर त्याच्यामध्ये आपल्याला क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर ना? काय फक्त विस्मरण झालेलं आहे बाबा, आनंदाचं काय झालेलं आहे, विसर पडलेला आहे, त्याला तर जागा करायचा आहे, आठवण करून द्यायची आहे त्या जाणीवेला, त्या मनाला. आणि म्हणून आनंदात आहोत, ऐश्वर्यात आहोत. खूप छान देशपांडे साहेबांनी माझा खूप आवडता तो वापरला आहे, म्हणजे नामसंगीत करण्याची. आणि त्यामुळे डोक्यामध्ये ते घेतलं अखंड हाताने
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सद्गुरूकडे आपण बोलत अखंड मुखात नाम असू दे म्हणजे आनंद असू दे. हाताने सतत कामात आपण बिझी असू दे, त्या हातामधून देखील त्या कामामधून आला नाही. आणि सर्व सुखाचा आराम जे काय आहे तो हृदयामध्ये जो राम आहे त्याचं स्फुरण होते. ही फक्त प्रार्थना करू हो की नाही? का दुसरी पाहिजे प्रार्थना? माझे लग्न होऊन दे, माझं काय होऊ दे, अजून याच्याकडे पाहिजे की मला लग्न होऊ दे. असो, गुरुपौर्णिमेचे दिवस आहे आणि आपण याच्यावर 2 आठवडे 2 अभ्यास करत आनंदावरच, कारण हा आनंद मिळावा असतो, आनंदासाठी असतो. त्या आनंदावर आपण बोललेलो आहोत. आणि आता आपण पुढे जाऊया कसं पिंडी ते ब्रह्मांडी असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे. मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, म्हणजे जे काही सच्चिदानंद पदवी घेण्याचं सामर्थ्य किंवा देवाची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य किंवा अखंड आनंदामध्ये राहण्याचं सामर्थ्य हे फक्त मानवी देहामध्येच आहे. याचं कारण काय? सद्गुरूंनी दिलेलं आहे. माणसाला बुद्धी नावाचे इंद्रिय दिलेलं आहे एक्स्ट्रा. म्हणून जे काही ईश्वरामधले जे काही अनंत गुण आहेत ते माणसाच्या ठिकाणी वास करत आहेत. अनेक गुण आहेत. आता बाकीचे जे काही भूतमात्रामध्ये जे काही प्रगट झालेलं आहे त्याच्यामध्ये चैतन्य शक्ती आहेच, म्हणून त्याच्यातला आणि माणसामधल्या असणाऱ्या चैतन्य शक्तीचा एक फरक असा आहे की त्याच्यामध्ये एकच गुण हा प्रभावीपणे असतो, बाकीचे निद्रिस्त असतात. म्हणजे माणसामध्येही ते आहेत, पण ते जाग करण्याची, ते निद्रिस्त असणारे गुण जाग करण्याची क्षमता माणसाच्या ठिकाणी आहे. इतर प्राण्यांच्या ठिकाणी, इतर काय भूतमात्र आहे, चराचर आहे, त्याच्या ठिकाणी ती क्षमता नाही. हे लक्षात येतं की पिंडी ते ब्रह्मांडी म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे, जी अनंत व्यापक चैतन्य शक्ती जी काय आहे, त्या शक्तीचे सर्व गुणधर्म जे काय आहेत ते आपल्या देहामध्येच आहेत. म्हणजे की सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती देहामध्येच आहे आणि सर्व गुण प्रकट करण्याचं सामर्थ्य या मानवी देहामध्येच आहे. बघा, एखादा सिंह आहे, ताकदवान आहे, वेगाने पळू शकतो हो की नाही? ते सिंहाचे गुण पण आपल्या ठिकाणी आहेत ना. वेगाने पळू शकतो. एखादा लांडगा आहे, त्याचे गुण माणसामध्ये आहे. रस्त्याच्या कडेला जे असतात ना काय प्राणी, पीक्स म्हणतो आपण, डुक्कर म्हणतो, ते पण गुण आहेत का? पडलेले असतात बरेच. एकाच माणसाच्या ठिकाणी हे सगळे गुण आहेत. सगळ्या प्राणी मात्रामध्ये सगळे गुण या माणसाच्या ठिकाणी आहेत. संपूर्ण भूतमात्रामध्ये असतात. तिथे ती विविधता आहे. तुमच्या प्राण्यामध्ये, निरनिराळ्या प्राण्यामध्ये ते काही गुण आहेत तेवढे पुरतेच ते मर्यादित आहेत. पण आपल्या ठिकाणी मात्र ह्या सर्व गुणाचा काय आहे, साठा आहे. आणि आपण जो पाहिजे तो गुण आपण प्रगट करू शकतो. किंबहुना अनंत जे काही गुण आहेत परमेश्वराच्या ठिकाणी, या सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्तीच्या ठिकाणी, जसा तो देव परमेश्वर अनंत आहे, ते अनंत गुण आपल्या ठिकाणी आपण प्रगट करू शकतो हो की नाही? किती गुण आहेत, काय काय आहे त्यांच्याकडे? किती वाजवतात, गातात, अजून प्रवचन करतात,
अजून काय काय गुण आहेत? किती गुण आहेत सांगा. कामावर जातात, इतर लोकांना सांभाळतात, उद्योगधंदा करतात, किती गुण आहेत? ड्रायव्हिंग करतात, गाडी पण चालवतात. फक्त आता ते हेलिकॉप्टर चालवायचं नाही ते पण चालवतील. म्हणजे किती गुण आहेत सांगा बघू. ते उपजन कधी झाले? हा गुण माझा तर नव्हताच बाबा, कधीच नव्हता. 1996 साली डेप्युटी इंजिनियर असताना मला जेव्हा शेताव दिला तेव्हा खूप लोकांनी खूप बोलली. माझी बदली झाली, चांगली होती, चांगली आता वाईट काही कोणी म्हणत नाही. आणि मग त्याला उत्तर देताना शेतकऱ्याला तुम्ही बोला. आता शेतकऱ्याला उत्तर काय द्यायचं? त्यावेळेस 1995-96 ला श्रीवंत तेव्हा आपल्या कार्यालयावर श्रीवंताला बदली झाली. तेव्हा त्या ऑडियन्स समोर खूप लोक होते, कॉन्ट्रॅक्टर होते, काम होता माझ्याकडे काही इथे चिंतक आले होते, व्हिडिओ होते, तहसीलदारांचे त्या याच्यातले लोक होते, त्यामध्ये बोला तेव्हा कर्ता कर्म आणि क्रियावत असा असतं एका वाक्यामध्ये कर्ता असतो. तशी 2-3 वाक्ये देखील सहजपणे बोलू शकलो नव्हतो. तेव्हा म्हणायचे भाऊसाहेब बोला. आणि सद्गुरू मिळाल्यानंतर 2000 साली आता अशी परिस्थिती आहे की साहेब आता बंद करा. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे सगळे गुण आपल्या ठिकाणी आहे, पण प्रत्येकाचा जो एक स्पार्क असतो तो प्रत्येकाच्या ठिकाणी वेगळा आहे. आणि सगळे जे काही गुण विविधता जी काही आहे ना, ही एक व्यवस्था आहे, ती पोषक आणि पूरक आहे. अनेक गुण ज्याचे कोणाचे डॉक्टरचे असतील, कोणाचे इंजिनियरचे असतील, कोणाचे डॉक्टरांचे असतील, हे आहे म्हणून सगळं ते चाललेलं आहे. समजा प्रत्येकाचा एकच गुण डॉक्टर मग पेशंट कोण? तर हे अनेक गुण प्रगट आपल्या माणसाच्या ठिकाणी ते निर्माण होऊ शकतात, ते कुठे प्रगट होऊ शकतात. आणि म्हणून महत्वाचं याच्यामधून आपण हे घ्यायचं किंवा एक मोठा मेन स्पार्क असतो प्रत्येकाने, आणि त्या स्पार्क मधून जो काय गुण आहे तो गुण प्रगट झाले की त्याच्या ठिकाणी खूप आनंदाची प्राप्ती होत असते. त्याच्यामध्ये त्याला आनंद त्याला चाखायला मिळतो, आनंद त्याला उपभोगायला मिळतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यांना हा गुण अवगत झालेला आहे, ज्यांना तो माहीत झालेला आहे आणि माहीत झालेल्या त्या गुणाप्रमाणे त्याने जीवन जगलं आहे, अशी माणसं टॉपला गेली आहे. आता सचिन तेंडुलकरचा गुण काय होता? त्याचे वडील होते डॉक्टर. काय 11वीला नापास झाला तिथे. मग त्यांनी एकदा म्हटलं होतं, मला वाटतं की काय ते क्रिकेट खेळून काय कोण भरणार आहे का? डॉक्टर माझा बिझनेस सांभाळायला. पण ते जाणलं त्यांनी. तो एक स्पार्क आहे, तो एक गुण आहे, तो विकसित केला, ते संस्कार केले. सद्गुरूंनी म्हटलेलं आहे की परिस्थिती संगत संस्कार होतात त्याप्रमाणे ते गुण विकसित होतात. एखादा गायक होता नाही का, म्हणजे महान झाला ना सचिन तेंडुलकर, एखादे गायक असतात त्याच्यामध्ये जो स्पार्क असतो आणि त्या मेन स्पार्क असतो, त्याला जर विकसित करण्याची अनुकूल संधी मिळाली, अनुकूल परिस्थिती प्राप्त झाली, अनुकूल तशी संगती मिळाली, त्याच्या जीवनामध्ये पहिली गोष्ट एक होते की त्याला त्या ऍक्टिव्हिटी मधून त्या गुणाचा त्याच्या ठिकाणी ते प्रगट झाल्यामुळे आनंदाची प्राप्ती होते. आणि आनंदात केलेली कोणतीही ऍक्टिव्हिटी तुम्हाला टॉपला घेऊन जाते. आपण आपल्या स्वर्गामध्ये तेच पाहतो. कोणतीही ऍक्टिव्हिटी, कोणतं काम करतात हे महत्वाचं नाही, ते कसं करतात ते महत्वाचं आहे. आनंदाने तुम्ही कोणतंही काम केलं की तुम्ही टॉपला जाणं अटळ आहे. मग आता
प्रत्येकाला हे काही मिळत नाही. प्रत्येकाला तशी संधी, तशी परिस्थिती, तशी संगत त्याला मिळत नाही. म्हणून तो जो काही महत्वाचा स्पार्क आहे तो तसा सप्रेस होतो. आणि सप्रेस झाल्यानंतर मग आपल्याला कधीतरी अशी संधी मिळते प्रगट करायला, हो की नाही? बऱ्याच आम्ही म्हणजे सिनियर माणसं असतात, सिनियर हे येतात, काय येतात ते व्हिडिओ येतात, काही जरी नाही तरी त्याच्या ठिकाणी ते जे काही आणि काय काय 70-80 वर्षाचे म्हातारे ना असे काही सुंदर डान्स करतात, असे काही छान नाचतात. काय झालं त्यांचं सप्रेस झालं होतं आणि तो प्रगट होतो आहे. अनेक बायका पण खूप छान पैकी डान्स करतात तो, आणि तुम्ही नाही तर असे गाणी गातात मस्त पैकी आवाज पण असतो. म्हणजे त्यांच्या आवडीचं जे काय आहे, जो काही स्पार्क आहे ते स्फुल्लिंग आहे, ते प्रगट होण्याकरता अनुकूल संधी, अनुकूल म्हणजे संस्कार आणि अनुकूल परिस्थिती निर्माण झाली तर तो माणूस खूप 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 भाग्यवान असतो. नाहीतर मग काही म्हणजे सचिन तेंडुलकर तर हे झालं असतं, काय डॉक्टर झाला असता, कपडावर हात मारूनच काम केलं असतं. त्यामुळे ही अनंत गुण, आणि याचा कळस म्हणजे काय आहे? कळस म्हणजे या परमेश्वराचे जे अनंत गुण आहेत ते सगळे अनंत गुण आनंद रूपाने आपल्या देहामध्ये प्रकट केले, आणि हे प्रकट झालेले झाले की मनुष्य देहाची ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. काय साहेब तुम्हाला काय आवडतं? मनापासून मनापासून छान टी शर्ट घालायला आवडतात ना. आपला तो जो काही स्पार्क आहे ना तो अचूकपणे जर आपल्याला लहानपणी ओळखता आणि तो विकसित करता आला, त्याला चांगली संधी मिळाली, सगळी गेलाय, परिस्थिती मिळाली, एखादा मुलगा जर काढण्याच्या टप्प्यामध्ये वाटत तो उड्या मारेल, बोलू शकणार नाही वगैरे वगैरे जे काही दिलेलं आहे ते म्हणजे काय, त्या मुलांना संधीच मिळत नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या ठिकाणी काय आहे की अनंत परमेश्वराचे जे काही गुण आहेत ते आहे, आणि ते गुण सगळे गुण आपल्या ठिकाणी निर्माण होतातच, पण त्याच्यामधला जो काही आनंद असतो तो आनंद एकच असतो. आता ही आपल्या ठिकाणची जी काही अवस्था आहे ती अवस्था कशी असते, जेव्हा सगळे गुण आपल्या ठिकाणी, म्हणजे ज्याला आपण साक्षात्कार म्हणतो किंवा देवाची प्राप्ती म्हणतो, अशा मंडळींच्या त्या ठिकाणी देहामध्ये असं काही स्फुरण झालेलं असतं की ते प्रत्येक ऍक्टिव्हिटी, प्रत्येक गोष्ट ते आनंदानेच करतात, आनंदानेच उपभोगतात. मग भाजी कारल्याची असो किंवा पुरणपोळी असो, आनंदानेच घेतात. काही काम करत असतील ते, त्या कामामध्ये कोणतंही असलं, त्यांच्या बिन आवडीचं जरी असलं, म्हणजे आवडीचं नसेल तरी ते काम ते आनंदानेच करतात, आनंदाच्या याच्यातच डुंबत असतात. संत कबीराला एकदा एका शिष्याने विचारलं की अहो तुम्ही एवढे पोहोचलेले आहात, एवढी देवाची प्राप्ती, आनंदाचे डोळे आनंद, तरी देखील तुम्ही ते शेती का देता बाबा, का होणे हे काम का करता आता तुम्ही? म्हणजे माझा आनंद तर त्याच्यातच आहे. कांदा फळा भाजी एवढी मिठाबाई भाजी होते ते मग माझा आनंद आता देवाची प्राप्ती झाल्यावर काय करायची गरज आहे का? नाही, काहीच गरज नाही. आनंदात निश्चित पडून जायचं, पण तसं निश्चित पडून राहू शकत नाही. सद्गुरूने एकदा त्यांनी विचारला होता प्रश्न. महाराज म्हटले मला एकदा आता साक्षात्कार झाला ना, माझं तेवढं एकच एम आहे, मला साक्षात्कार झाला रे झाला, मी असा निवांत होईल आणि छानपैकी आनंदात डुंबत राहील. सद्गुरू म्हटले अरे अशा विद्यार्थी तुला जर साक्षात्कार झाला
तर तू स्वस्त बसू शकणार नाहीस. ते बसू शकणारे ते वेगळे असतात, नुसते पडून राहणारे ते वेगळे असतात. ते बसू तू असा काय उड्या मारशील आणि असा काय आनंद वाटशील, अशी काही प्रवचन करशील, असं काही ज्ञान वाटशील, किंवा अशी काही तुझ्या जीवनामधली ऍक्टिव्हिटी करशील, काम करशील की ज्यामुळे तू आनंदित होशील आणि इतरही आनंदित होतील. म्हणून हे जे काही गुण आहेत ते गुण आपल्या ठिकाणी प्रगट होतात आनंद रूपाने, आणि तो आनंद असण्याचा असतो. जे जे तुम्ही कर्म करता, कार्य करता, काम करता, ज्याच्यामधून तुम्ही आनंद उपभोगता, त्या प्रत्येक ऍक्टिव्हिटी मधून तो आनंद तुम्हाला उपभोगता येतो. म्हणजे एकच गुण खेळच पाहिजे असं नाही. ते खेळायला गेले तरी त्याच्यामध्ये आनंद घेतात, प्रवचन करायला गेले तरी त्याच्यामध्ये आनंद घेतात, घरातलं काम भांडी घासायची म्हटलं तरी आनंद घेतात. अजून काय काय जे काही जे काही रुटीन आहे त्या प्रत्येक रुटीन मध्ये तो आनंद ते अनुभवतात, आनंदाचा स्वाद चाखतात, आणि त्यालाच आपण म्हणतो साक्षात्कार, नाही का? म्हणून पिंडीचे ब्रह्मांडे जे काही सद्गुरूंनी हे प्रकरण खूप महान आहे. माणसाने खडबडून जाणं झालं पाहिजे. काय झालं, अरे देवाचे जे काही अनंत गुण आहेत ते अनंत गुण माझ्या या देहामध्ये आहे, आणि ते प्रगट करण्याकरता आपल्याला प्रयत्न झाले पाहिजे. म्हणून जेव्हा हे सगळे गुण आपल्या ठिकाणी प्रगट होतात, चाखायला मिळतात, तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक होतं. आणि शेवटचं वाक्य सद्गुरूंनी काय म्हटलेलं आहे, हे जेव्हा माणसाला कळेल तेव्हा त्याच्या जीवनामध्ये क्रांती होईल. बरोबर? म्हणून आता आपल्यामध्ये पाटील ताई काय काय गुण आहे सांगा, त्याला वाव द्या. हे आनंदाने, मी नेहमी सांगतो ना, कोणतीही गोष्ट करताना, कोणतीही ऍक्टिव्हिटी करताना जे आपण जीवन जगतो आहोत, म्हणजे या जीवनाचा उपभोग घेतो आहोत, ज्या उपभोगामध्ये तुम्हाला आनंद मिळतो आहे, सुख मिळतं आहे, बरं वाटतं आहे, ते परत परत करा आणि परत परत त्याच्यातला आनंद चाका. तुका म्हणे निवांत राहा. निवांत राहणं म्हणतात आहे, निवांत राहिल्याशिवाय ते होत नाही. मागच्या 2 अभ्यासवर्गामध्ये आपण तो विषय खूप खोल पाहिलेला आहे, आणि इतका खोल मला नाही वाटत की आपल्याला ऐकायला मिळेल. सुख म्हणजे काय, आनंद म्हणजे काय, आनंद होतो, सुख होतं म्हणजे नक्की काय होतं, देहामध्ये काय प्रक्रिया घडते त्याची, हे सगळं जर तुमच्या मनाच्या कक्षेत आलं ना, म्हणून तुम्हाला ते कळलं ना मनाला, तर साक्षात्कार दूर नाहीच आहे. तुका म्हणे निवांत राहील. आणि खूप उदाहरण, कोणातून सावलीत गेलो की बरं वाटतं, खडबडीत रस्त्यावरून चांगल्या रस्त्यावर गेलं की बरं वाटतं, छानपैकी भूक लागली आणि कडकडून भूक लागल्यानंतर जेवण केल्यानंतर बरं वाटतं, तहान लागल्यानंतर पाणी पितो बरं वाटतं. हेच आहे ना सुख. आनंद हाच आहे ना, का दुसरा कोणता आहे? पण ती बरं वाटण्याची प्रक्रिया तुम्हाला प्रोग्राम करता येत नाही. लगेच एखादा विचार येतो, खंडित होतं, आणि तो आनंद वाजवणारा आनंद तिथे वाजवणं बंद होतो. ते जर तुम्ही परत 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 तुपामध्ये निवांत राहिली पाहिजे माझी परत 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 त्याचा अनुभव घेतला, तर मग तुमच्या लक्षात येतं. काय लक्षात येतं? अरे त्या विषयातून तो आनंद मिळालाच नाही. रस्त्याने जाताना मगाशी उदाहरण दिलेलं, अगदी खड्ड्याचा रस्ता आहे, संपला आणि चांगला छानपैकी रस्ता लागला, आपण सर्वांनी ते अनुभवलेलं आहे की बरं वाटतं. बरं वाटतं कितीपर्यंत? 1 मिनिट. आणि ते बरं वाटण्याचा आनंद का घेत नाही? आला विचार आला, आनंद कट झाला की झाल्या गप्पा सुरू. दुसऱ्या उद्या भाषी काय करायची, नामून काय करायचं, ते करायचं, ते बस
त्याच्यामध्ये तुम्हाला राहता आलं की बापरे, तुमच्या लक्षात येईल हे तर सगळं आनंदाचं होतं, पण ते टिकला काय नाही. टिकला यामुळे नाही, कारण तुमचं मन त्या ठिकाणी स्थिर झालं नाही. म्हणून तो विषय बाजूला पडतो आणि बाजूला पडल्यानंतर तुमच्या हातात कुठली एक काय येतो की काय, मन स्थिर झालं तर आणि तरच आपल्याला जीवनामध्ये आनंद मिळतो, सुख मिळतं. स्थिर म्हणजे सुखाचा सागर, अस्थिर मन दुःखाचं आगर. मग फर्स्ट प्रायोरिटी तुमची राहील काय, प्रायोरिटी राहील आनंद सुख हे असं मिळणं केवळ आणि केवळ अशक्य आहे. ते फक्त आणि फक्त मन स्थिर त्या ठिकाणी झालं तरच आपल्याला त्याच्यात लाभ जीवनाचं. आणि हे झालं की सगळी शक्ती, सगळं जे काही परमार्थ करायचं आहे, संसार सुखाचा करायचा आहे, याच्याकरता जे करायचं आहे ती सगळी शक्ती तुमचं ते मन स्थिर करण्याकडे लागेल. आणि हे झालं ते झालं की मन स्थिर कुठेही डे टू डे रुटीन म्हणजे कोणत्याही ऍक्टिव्हिटीवर आपल्याला ते स्थिर झालं ते झालं की आनंदाचा आपल्याला अनुभव येतो आहे. आणि मग तो अनकंडिशनल विषय असतो, विषय कोणताही नाही तरी देखील आपण फक्त श्वासाच्या ठिकाणी जरी स्थिर झालं तरी आनंद होतो आपल्याला. म्हणून महत्वाचं मन स्थिर करणं. सगळे गुण आहेत आपल्याकडे, तो आनंदही तिथेच आहे. पिंडी ते ब्रह्मांड, ह्या पिंडामध्ये तेच आहे, ब्रह्मांडामध्ये जे आहे तेच इथे पिंडामध्ये आहे. फक्त प्रगट करण्याची युक्ती आपल्याला सद्गुरू देतात आणि ही सद्गुरूने दिलेली युक्ती फक्त आणि फक्त जीवन युक्तीने दिलेली आहे. सद्गुरूंचे म्हणजे जे काही उपकार आहेत आपल्यावर नाही, आपले म्हणजे काही कितीही जन्म घ्या एवढं ज्ञान दिलेलं आहे. सुखाचं आनंदाचं ज्ञान दिलेलं आहे. यशस्वी जीवन जगायचं ज्ञान दिले आहे. बरोबर. म्हणून पिंडी ते ब्रह्मांडी एवढं साधं प्रकरण नाही. एवढं जरी लक्षात आलं की देवामध्ये जी काही शक्ती आहे, जो काही आनंद आहे, जे काही ज्ञान आहे ते सर्व आणि सर्व या पिंडामध्ये आहे. आणि तो पिंड आपल्या ठिकाणीच आहे. याचं जरी आपल्याला अवलोकन झालं, याचं आपल्याला ज्ञान झालं, जीवनाचं सार्थ होणार. बरोबर आहे ना? पण हे माहितीच नाही, कोणालाच माहिती नाही. म्हणजे पिंडी आहे म्हणजे नक्की काय आहे ते कळत नाही. आणि मग वाऱ्याचं पाणी, खेड्याचं पाणी, त्याच्यातून प्राप्ती काय नाही. मन स्थिर करणं हा एकमेव उपाय. हे वाक्य ब्रह्मवाक्य आहे, लक्षात घ्या. मन स्थिर करणं हा एकमेव उपाय आहे परमार्थ सिद्धांसाठी आणि संसार सुखाचा होण्याकरता. हे एकच मार्ग आहे. मग ते स्थिर करण्याकरता अनेक हाती आहेत, त्याला प्रकार आहेत. नामस्मरण आहे, शुक्रासन आहे, साधना आहे. मग काय कर्मकांड करतो आम्ही, आता कर्मकांड